आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समर्थ व्यसनमुक्ती केंद्र कुपवाड मिरज, इमॅन्युअल इंग्लिश स्कूल आणि समर्थ आरोग्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषद ते एसटी स्टँड दरम्यान काढलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीच्या घोषणा देत नागरिकांचं लक्ष वेधलं। वाढत्या व्यसनाधीनतेपासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी जनजागृती हाच प्रभावी मार्ग असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं। या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत समाजात नशाविरोधी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला। उपशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगारे, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवींद्र कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। 17 ते 26 जून दरम्यान सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता। नमस्कार, मी रवी, मी तंबाखूमुक्त शाळेचा जिल्हा समन्वयक या ठिकाणी काम करत आहे आणि समर्थ व्यसनमुक्ती केंद्र, त्याच पद्धतीनं इमॅन्युअल इंग्लिश मीडियम स्कूल, त्याच पद्धतीनं समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त या ठिकाणी सप्ताह सुरू आहे आणि त्याचेच या ठिकाणी औचित्य साधून आज या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत या ठिकाणी सायकल रॅलीचे नशामुक्त भारत अभियानांतर्गत रॅलीचे नियोजन करून आज या ठिकाणी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल ते या ठिकाणी महानगरपालिका ते बसस्टँडपासून स्विल चौक आणि परत या ठिकाणी असे जिथं या ठिकाणी लोकांना जनजागृती नशामुक्तीवरती जनजागृती करता येईल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सायकल रॅलीचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। आज जर पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नशेचे जे काही प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेलं आहे आणि हे नशामुळं अनेक प्रकारे जिल्ह्यामध्ये खून होत आहेत, मारामारी होत आहेत, लूट होत आहेत। ह्या नशेमुळे कुटुंबावरती सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा परिणाम होत आहे। त्याच पद्धतीनं मुलांच्या शिक्षणावरती सुद्धा या ठिकाणी खूप परिणाम होत आहेत। निश्चितच या ठिकाणी आमचं एकच हेतू आहे की आज जसं आपण या ठिकाणी नशामुक्त भारत अभियानांतर्गत या ठिकाणी एक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नशामुक्ती अभियानावरती एक आळ बसावं आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही हे नशामुक्ती अभियानावरती या ठिकाणी हे अभियान हाती घेतलेलं आहे। तशाच पद्धतीनं या ठिकाणी सर्व जनतेला मी आवाहन करतो की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं सर्रासपणे त्या ठिकाणी ड्रग्स विकले जातात, गांजा विकले जातात, ज्या ठिकाणी अलाउड नाही त्या अवैधरित्या या ठिकाणी त्या पद्धतीने सेवन केले जातात, त्याचे या ठिकाणी तुम्ही रिपोर्टिंग एक जागरूक नागरिक म्हणून या ठिकाणी समाजाच्या हितासाठी आपण विचार करून त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिला तर निश्चितपणे त्यांच्यामार्फत या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि जर त्यांच्यामार्फत जर कारवाई होत नसेल तर आपण समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध लढा देणं गरजेचं आहे। कारण आपल्याला आजच्या युगामध्ये जे काही तरुण पिढी हे अनेक व्यसनाधीनच्या आहारी जाऊन आपलं अनमोल जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत, त्या तरुण पिढीला आपल्याला वाचवायचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र येऊन या नशामुक्ती अभियानावरती एक जिल्ह्यामध्ये एक आक्रमक आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून मी सर्व या ठिकाणी सांगलीकरांना आवाहन करतो की आपण या नशामुक्त अभियानावरती सामील व्हा आणि आपल्या सांगली जिल्ह्याला, संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी एक नशामुक्त अभियान अंतर्गत नशाभयमुक्त अभियान हे आपण राबवूया असे या ठिकाणी सर्वांनी आवाहन करतो। थँक्यू सो मच, धन्यवाद।